तर लास्ट 2-3 इयर्स ना मी आणि भूषणने हा रूलच बनवला आहे की आपण एकमेकांच्या बर्थडेज ना आणि आपल्या ॲनिव्हर्सरीला ऑफिसला नाही जायचं, सुट्टी घ्यायची आणि फुल डे एकत्र टाइम स्पेंड करायचा. तर जनरली आम्ही सकाळी कुठल्या ना कुठल्या देवळात जातो दर्शन घेण्यासाठी. आता मुलांच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे सिद्धिविनायक किंवा कुठेतरी खूप गर्दी असेल आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही शिवाजी पार्कचं जे उद्यान गणेश मंदिर आहे तिकडे गेलो होतो, कारण आम्हाला माहिती होतं इथे गर्दी नसणार आणि आपल्याला छान दर्शन घेता येईल. सुट्ट्यांमध्ये आणि विकेंड्सला ॲक्च्युली देवदर्शनाला जायचं म्हणजे खरं तर आजकाल टेन्शनच आहे. त्यानंतर शिवाजी पार्कला ना हा आमचा फेवरेट एक स्पॉट आहे, अमुक कॉर्नर म्हणून. ह्याच्याकडचा जो गार्लिक ब्रेड आहे ना एवढा सुंदर मिळतो ना, म्हणजे इतकी छान टेस्ट कुठेच आम्हाला आजपर्यंत भेटली नाही आहे. सो तुम्ही कधी जर शिवाजी पार्कला गेलात तर नक्की इथे गार्लिक ब्रेड ट्राय करा. मग आम्ही घरी आलो आणि जेवण तर रेडी होतं. तर इथे मी ॲक्च्युली थोडीशी संडेची फिश होती ना ती फ्राय करत होती. मग छान जेवलो, आराम केला. मला एक ड्रेस रिसीव्ह झाला होता, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. हा ॲक्च्युली प्युअर कॉटन नाही आहे, पण ह्याचं मटेरियल ना खूप सॉफ्ट आहे आणि हा खरंच खूप स्टायलिश दिसतो. तर तुम्हाला कोणाला जर घ्यायचा असेल तर नक्की कमेंट करा लिंक म्हणून, तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. आणि इव्हिनिंगला आमचे सगळे नेबर्स आणि दादा वहिनी बाबा वगैरे सगळे आले होते. तर त्यांच्यासोबत आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक कटिंग केलं आणि सगळ्यांना स्नॅक्स वगैरे दिले. प्रेग्नन्सीमुळे बाहेर जायला तर आम्हाला कुठे जमलं नाही, बट येस असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सेलिब्रेशन करणं हेच आम्हाला आवडतं.